नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या रोजच्या सार्वजनिक जीवनात असे काही अदृश्य नियम आहेत जे सगळं काही सुरळीत ठेवतात? नाही, मी चोरी किंवा हल्ल्यासारख्या मोठ्या गुन्ह्यांबद्दल बोलत नाहीये. मी बोलतोय त्या गोष्टींबद्दल ज्या आपल्या सगळ्यांच्या आरोग्याला, सुरक्षिततेला आणि हो, अगदी शांततेलाही धोका पोचवू शकतात. चला तर मग आज हेच अदृश्य नियम जरा जवळून पाहूया. आता हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटेल, बरोबर? म्हणजे खराब अन्न, बेदरकार ड्रायव्हर आणि एक अश्लील गाणं, यात काय साम्य असू शकतं? पण कायद्याच्या नजरेतून पाहिलं ना, तर या तिन्ही गोष्टींमध्ये एक कॉमन धागा आहे. या सगळ्यांना सार्वजनिक हिताविरुद्धचे गुन्हे असं म्हटलं जातं. म्हणजे इथे गुन्हा एका व्यक्तीविरुद्ध नाही, तर अख्ख्या समाजाच्या स्वास्थ्याविरुद्ध, त्याच्या सुव्यवस्थेविरुद्ध आहे. चला, मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या गरजेपासून, सार्वजनिक आरोग्य. हे कायदे फक्त एका व्यक्तीच्या आरोग्यापुरते नाहीत, तर ते आपल्या सगळ्यांच्या म्हणजे पूर्ण समाजाच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आहेत. यामागचं तत्त्व अगदी साधं सोपं आहे. बघा, आपण जे काही खातो, पितो किंवा आजारी पडल्यावर औषध घेतो ते सुरक्षितच असायला हवं नाही का? आणि म्हणूनच कलम 274 पासून 278 पर्यंतचे कायदे अन्नात भेसळ करणं, खराब अन्न विकणं किंवा औषधांमध्ये गडबड करणं या सगळ्या गोष्टींना गुन्हा ठरवतात. आणि इथे आपल्याला दिसतं की कायदा किती बारकाईने विचार करतो. तो फक्त अन्न म्हणून थांबत नाही, तर त्यात पेय आणि औषधं यांचाही समावेश आहे. उद्देश एकदम स्पष्ट आहे. बाजारात मिळणाऱ्या गोष्टींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकलो पाहिजे. आणि हे फक्त आपण विकत घेतो त्या गोष्टींपुरतं मर्यादित नाहीये. आपले जे सामायिक स्रोत आहेत त्यांचंही रक्षण हे कायदे करतात. म्हणजे बघा, सार्वजनिक पाण्याचा झरा खराब करणं, हवा प्रदूषित करणं किंवा एखाद्या साथीच्या आजारात क्वारंटाईनचे नियम तोडणं, या गोष्टी थेट सगळ्या समाजाच्या आरोग्याला धोका पोचवतात. आणि म्हणूनच हे गंभीर गुन्हे आहेत. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. कायदा दोन गोष्टींमध्ये फरक करतो. एक म्हणजे निष्काळजीपणा आणि दुसरा म्हणजे वाईट हेतू. समजा एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे एखादा धोकादायक रोग पसरला तर ती एक गोष्ट झाली. पण जर कोणी मुद्दाम, जाणून बुजून, वाईट हेतूने रोग पसरवला ना, तर त्यासाठी शिक्षा खूपच जास्त कठोर आहे. म्हणजे तुमचा हेतू काय होता हे खूप महत्त्वाचं ठरतं. बरं, आरोग्यानंतर येतो तो मुद्दा सुरक्षितेचा. कायदा फक्त आपल्या आरोग्याचीच नाही, तर सार्वजनिक सुरक्षितेचीही काळजी घेतो. आता आपण जे नियम बघणार आहोत ते सार्वजनिक ठिकाणी होणारी इजा किंवा धोका टाळण्याबद्दल आहेत. आणि गंमत म्हणजे यापैकी बहुतेक गोष्टी निष्काळजीपणामुळेच घडतात. हे उदाहरण तर आपल्या सगळ्यांना लगेच कळेल. रस्त्यावरचे वाहतुकीचे नियम. वेगाने किंवा बेदरकारपणे गाडी चालवणं हे फक्त ट्रॅफिकचा नियम तोडणं नाहीये, तर तो एक फौजदारी गुन्हा आहे. का? कारण त्यामुळे दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यालाच कायद्याच्या भाषेत क्रिमिनल नेग्लिजन्स किंवा फौजदारी निष्काळजीपणा असं म्हणतात. आणि हे फक्त गाडी चालवण्यापुरतं नाहीये धोकादायक वस्तूंबद्दल निष्काळजीपणा दाखवल्यास शिक्षा देणारे अनेक कायदे आहेत. यामागची आयडिया अगदी सोपी आहे. जर तुमच्याकडे काही धोकादायक वस्तू असेल तर ती जबाबदारीने आणि सुरक्षितपणे हाताळणं हे पूर्णपणे तुमचं काम आहे. ही यादी बघितली तर लक्षात येईल, विषारी पदार्थ असोत, आग किंवा स्फोटकं असोत, अगदी यंत्रसामग्री किंवा धोकादायक प्राणी, या सगळ्याबद्दलचे नियम आहेत. आणि या सगळ्या कायद्यांमध्ये एकच कॉमन धागा आहे: निष्काळजीपणामुळे इतरांना जो धोका होऊ शकतो तो टाळणं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल बोललो. आता थोडं पुढे जाऊन एका मोठ्या संकल्पनेकडे वळूया. ती म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था. इथे फक्त धोका किंवा इजा हा मुद्दा नाही, तर लोकांना होणारी सामान्य गैरसोय किंवा त्रास, ज्याला कायदा उपद्रव किंवा न्यूसन्स म्हणतो, तो महत्त्वाचा आहे. याची व्याख्या तशी सरळ आहे. सार्वजनिक उपद्रव म्हणजे अशी कोणतीही गोष्ट ज्यामुळे सामान्य लोकांना त्रास होतो, धोका निर्माण होतो किंवा गैरसोय होते. उदाहरणार्थ, मध्यरात्री खूप मोठ्या आवाजात गाणी लावणं किंवा रस्त्यात असा काही कचरा टाकणं की लोकांना जायला त्रास होईल किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणं, हे सगळं त्यात येतं. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सार्वजनिक. कायद्याच्या दृष्टीने जर त्रास फक्त एका व्यक्तीला किंवा एका कुटुंबाला होत असेल तर त्याला सार्वजनिक उपद्रव म्हणता येत नाही. त्याचा परिणाम एका मोठ्या समूहावर व्हायला हवा. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. आणि हा भाग कदाचित सगळ्यात जास्त गुंतागुंतीचा आणि व्यक्तिनिष्ठ आहे.
हे गुन्हे समाजाची सभ्यता आणि नैतिकता यांशी जोडलेले आहेत. तर कायदा अश्लील कशाला म्हणतो याची व्याख्या ती गोष्ट बनवण्याच्या हेतूवर नाही, तर ती पाहणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या व्यक्तीवर काय परिणाम होतो यावर अवलंबून आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट बघणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या व्यक्तीला नैतिकदृष्ट्या भ्रष्ट करू शकते, तर ती अश्लील मानली जाते. हा अर्थातच एक खूप गुंतागुंतीचा आणि नेहमी वादात असलेला विषय आहे. आणि कायदा फक्त अश्लील साहित्य बघण्याबद्दल बोलत नाही, तर तो संपूर्ण साखळीलाच गुन्हा मानतो. म्हणजे अशी वस्तू तयार करण्यापासून ते विकण्यापर्यंत किंवा आयात निर्यात करण्यापासून ते तिची जाहिरात करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतात. पण हो, इथे काही महत्त्वाचे अपवादही आहेत. जर एखादी गोष्ट विज्ञान, साहित्य किंवा कलेच्या चांगल्या हेतूने प्रकाशित केली असेल तर तिला सूट मिळते. तसंच धार्मिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू किंवा आपल्या प्राचीन मंदिरांवरची शिल्प यांनाही यातून वगळलं आहे. याचाच अर्थ त्या गोष्टीचा संदर्भ काय आहे आणि तिचा उद्देश काय आहे हे कायदा तपासतो. ह्याच कॅटेगरीमध्ये आणखी काही गुन्हे येतात, जसे की सार्वजनिक ठिकाणी अश्लील वागणं किंवा गाणी म्हणणं, लहान मुलांना अश्लील वस्तू विकणं किंवा अनधिकृत लॉटरी चालवणं. या सगळ्यांना सार्वजनिक नैतिकतेविरुद्धचे गुन्हे मानले जातं. तर आपण आरोग्य, सुरक्षा, सुव्यवस्था आणि नैतिकता या सगळ्यांबद्दल बोललो. वरवर पाहता हे कायदे खूप वेगवेगळे वाटतात, पण या सगळ्यांमागे एकच मुख्य विचार आहे: व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि समाजाचं सामूहिक हित यांच्यात एक बॅलन्स साधणं. थोडक्यात, माझं स्वातंत्र्य तिथे संपतं जिथे दुसऱ्यांच्या हक्कांना किंवा समाजाच्या हिताला धक्का लागतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: समाजाची मूल्य, त्याची नैतिकता ही काही स्थिर गोष्ट नाहीये, ती सतत बदलत असते. जी गोष्ट 100 वर्षांपूर्वी अश्लील होती ती आज कदाचित नसेल. मग आपण हे कसं ठरवायचं की हे अदृश्य नियम वेळेनुसार कसे बदलायला हवेत? कोणत्या गोष्टी कायम ठेवायच्या आणि कोणत्या बदलायच्या, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.